गेला 1 महिना झालं घरचं गॅस सिलेंडर संपले जे एक्स्ट्राचं होतं आणि मम्मीने नंबर लावायचा आहे हे सांगून द्यायचं त्याचं राहून गेलं आणि अचानक काल परवा म्हटली की अरे गॅस टाकी संपत आली. मी म्हटलं ऑलरेडी एक पेंडिंग असते घरात दुसरी भरलेली, मग ती असेल. मग म्हटली नाही ती लावली आहे गेल्या महिन्यामध्येच आणि आता दुसऱ्याचा साधारण संपत यायचा 1 महिना होऊन गेला आहे. घरी काही जास्त माणसं नसल्यामुळं गॅस सिलेंडर मिळून जाते दरवेळेला, तसं साहजिकच आहे. परवा वाटलं की मिळून जाईल म्हणून 1 तारखेला नंबर लावला आणि 1 तारखेपासून आज 11 तारीख आली तरीसुद्धा गॅस टाकीवाला तर यायचं काय पत्त्याच नाही. 4-5 वेळा 7-8 वेळा फोन लावले, त्यानं काय फोन उचललेच नाहीत. येतो म्हणत ते काय येऊ शकला नाही. मात्र जसं की तुमच्याबरोबर राहून थोडाफार अभ्यास होत असतो आणि त्यातून लक्षात आलं की ज्या पद्धतीनं शॉर्टेज निर्माण झाला आहे त्या शॉर्टेजची जेव्हा झळ आपल्या घरापर्यंत यायला लागते, म्हणजे व्यक्तिगत आमच्या, त्यावेळेला लक्षात यायला लागते की साहजिकच आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये तशी झळ बसलेली असणार आहे. तुमचा गॅस सिलेंडरवाला कदाचित घरी येऊन देत नसेल, शॉर्टेज आहेत, त्यांना गॅस टाक्या मिळत नाही आहेत आणि मग अशा सिच्युएशनमध्ये आज जाऊन तिथं स्वतः पावती करून गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा ती गॅस टाकी तिथून आणली आणि मिळाली आणि पुढं त्यांनी सांगितलं की आता जर पुढची टाकी हवी असेल तर 30 दिवसानंतर मिळेल, त्याच्या आधी काही मिळणार नाही, नंबर लावू नका. मग अशी सिच्युएशन तुमच्याही बाबतीत होती आहे का? आज अनेक हॉटेल्स बंद पडताना दिसत आहेत. मग ही सिच्युएशन नेमकी काय आहे, नेमकं काय शॉर्टेज झालं आहे आणि आणखीन किती दिवस अशी झळ तुम्हाला मला बसणार आहे, की मग आता गॅस टाकीचं स्टोरेज करून ठेवायचं आहे की काय, की मग पूर्वीसारखं पुन्हा एकदा चुलीवरती जेवण करायला सुरुवात करायची आहे, या सगळ्यावरती आढावा घेणारा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडेच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे मध्यपूर्व ज्या पद्धतीने युद्ध चालू आहे अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये, आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युद्धाचा परिणाम ऑल ओव्हर जगावरती कुठंतरी होताना दिसायला लागतोय. मग आता त्याच्या परिणाम आपल्यापर्यंत पण का झालेला आहे याचा अर्थ समजून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे सगळ्यात जास्त LPG गॅस असेल किंवा इतर खनिज तेल असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल, भारताच्या एकूण आयातीपैकी 85 ते 90% आयात आपण सौदी अरेबिया आणि तिथल्या जवळपासच्या देशांमधून करत असतो. आणि त्यामुळं हे जे सगळे आयात करत असताना एक समुद्री मार्ग आहे, त्या समुद्री मार्गाचं नाव आहे होर्मुझ म्हणून जो समुद्री मार्ग आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या होर्मुझ समुद्रधुनीमधून ही सगळी इंधनं असतील किंवा गॅस असेल, LPG असेल किंवा इतर आपली खनिज तेलं असतील ती येत असतात. आणि मग तिथं जो हा मार्ग आहे, ही जी समुद्रधुनी आहे ती इराणच्या जवळ येते आणि त्यामुळे ती समुद्रधुनीच गेल्या काही काळात युद्धामुळे बंद आहे. त्यामुळे सौदी अरेबिया असेल, इतर देशांमधून येणारी आयात जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे भारताचं प्रोडक्शन लेवल आहे ते प्रोडक्शन लेवल मर्यादित असल्यामुळे आपल्या एकूण प्रोडक्शनपैकी जर आपण बघायला गेलो तर भारतामध्ये दरवर्षी साधारणपणे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 31.3 दशलक्ष टन इतका LPG गॅस लागेल असा अंदाज होता आणि त्याच्यापैकी भारतानं निर्मिती किती केली, फक्त 12.8 दशलक्ष टन, म्हणजे जवळपास दुपटीपेक्षा अधिक आपण आयात करतो. आणि म्हणजेच आपण जवळपास विचार करू शकताय 19 टनच्या आसपास आपण बाहेरून 19 दशलक्ष टन इतका गॅस असेल, LPG असेल आपण आयात करतोय आणि ते आपल्याकडं नसल्यामुळे आता भारतामध्ये तुटवडा निर्माण होतोय. मग आता भारताने याच्यावरती काय केलंय, भारत सरकारनं काही ॲक्टिव्ह पावलं टाकलीत का? निश्चितपणे प्रयत्न करण्याचा एक मोदी साहेब प्रयत्न करतायत. मोदी साहेबांनी मंगळवारी बैठकसुद्धा घेतली ज्याच्यामध्ये पेट्रोलियम मंत्री असतील हरदीप सिंग पुरी, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री असतील आपले S जयशंकर, यांना एकत्रित घेऊन त्यांनी एक मीटिंग केली आणि काय याच्यावरती करता येईल, आपल्या ज्या काही सगळ्या LPG गॅस बनवणाऱ्या कंपन्या असतील, रिफायनरीज असतील आणि पेट्रोकेमिकल प्लांट्स असतील, यांना सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की जास्तीत जास्त तुम्ही LPG गॅस प्रोडक्शनवरती लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन या सगळ्या गोष्टींचं करावं. दुसरी गोष्ट त्यांनी महत्त्वाची अशी केली की ESMA कायदा लागू केला. आता ESMA कायदा काय आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर त्याचं उत्तर इथं देतो की ESMA कायदा हा असा आहे की अत्यावश्यक वस्तूंचा हा कायदा आहे की ज्याचा तुटवडा जर निर्माण होणार असेल तर त्याच्या वेळेला काही कठोर निर्णय सरकारकडून घेतले जातात. मग अशा वेळेला सगळ्यात प्राथमिकता दिली जाते ती म्हणजे घरगुती गॅसला. आज आपण देशभरामध्ये बघितलं तर हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, यांना जवळपास जो गॅस लागतो त्याचे गॅस सिलेंडर्स मोठे असतात. आपल्या घरी येणारा साधारणपणे 13-14 किलोचा गॅस सिलेंडर असेल आणि हॉटेल लाईनला असणारा तो 19 किलोचा साधारणपणे गॅस सिलेंडर असतो. आणि मग अशा वेळेला ते जे हॉटेल लाईनला लागणारे गॅस सिलेंडर आहे त्याला दुय्यम स्थान देऊन घरगुती गॅसना प्राधान्य द्यावं असं सरकारनं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या देशभरामध्ये एकूण जेवढं उत्पन्न आहे गॅस सिलेंडर्सचं त्याच्यापैकी 87% हे घरगुती गॅसला वापरलं जातं आणि 13% उत्पादन हे उद्योगधंदे असतील, हे हॉटेल्स लाईन्स असतील त्याच्यामध्ये गॅस प्रोव्हाइड होतोय. मग हॉटेल लाईन्सवरती मर्यादा आली. आता याचा इम्पॅक्ट काय होतोय, तर याचा इम्पॅक्ट असा होतोय की कालचीच बातमी आहे, आजचीच आहे सकाळची,
की मुंबईमधले 20% रेस्टॉरंट हे सध्या बंद आहेत गॅस नसल्यामुळे. आणि हेच फक्त मुंबई नाही, ही मुंबई का सांगितलं तर ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि आता जर मुंबईची ही अवस्था असेल, उलटा मुंबईमध्ये समुद्र समोर असल्यामुळं तिथं जो येणारा बाहेरून माल आहे तो सगळ्यात पहिल्यांदा तिथं बंदरांवरती येत असल्यामुळं तिथं प्रोव्हायडेशन पहिला व्हायला हवं होतं, पण त्या मुंबईमध्येच 20% रेस्टॉरंट बंद आहेत. हीच सिच्युएशन देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रेस्टॉरंटची आहे, मोठमोठ्या उद्योगधंद्यांची आहे. आणि मग अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये मग काय, अशा सगळ्या सिच्युएशन्समध्ये घरगुती गॅसनं प्राधान्य देण्याचा तर प्रयत्न होतोच आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांची मी काही व्हिडिओज बघतोय, त्यांनी तर आता त्या कोळशावरचे गॅस चालू केलेले आहेत. कोळशावरच्या चुल्या ज्या असतात त्याच्यावरतून आणि हॉटेल व्यवसाय त्यांचे पुढे रन करा वगैरे वगैरे सांगितलं जाते. काही जण अशी पावलं टाकतात. म्हणजे पर्यायी व्यवस्था आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात इराण इस्रायल युद्धाचा आपल्यावर काय परिणाम होणार नाही असं वाटत होतं, मात्र इथं थेट परिणाम होताना दिसतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की नेमका कुठं कुठं परिणाम होणार आहे, कशा पद्धतीने महागाई वाढू शकते, काय इम्पॅक्ट होईल. तर ते आता पुन्हा एकदा लोकांना दिसतंय. ज्यावेळेला आपल्या घरापर्यंत झळ येते त्यावेळेला ते आपल्याला निदर्शनास येते. इथून पुढच्या काही दिवसांमध्ये ते तुम्हाला सुद्धा निदर्शनास येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सरकारनं आणखीन एक बदल केला. पूर्वी काय होतं, 15 दिवसामध्ये आपण गॅस सिलेंडर घेतल्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर बुकिंग करू शकत होतो, 16व्या दिवशी गॅस सिलेंडर घेऊ शकत होतो. मात्र सरकारनं आता कायदा जो बदल केला त्याच्यानुसार या पेट्रोकेमिकल कंपन्या ज्या सगळ्या असतील आपल्या देशामध्ये, म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, या सगळ्यांची साधक बाधक चर्चा करून आता गॅस सिलेंडर जो पोहोचवणं असेल किंवा दुबारा गॅस घेणं असेल याच्या जी मर्यादा आहे घरची सुद्धा, ती पहिला 15 दिवसांची होती, आता ती 21 दिवसांवरती सरकारनं केली, केंद्रानं, की तुम्हाला 21 दिवसानंतरच नवीन गॅस मिळेल. मात्र मी जसं सांगितलं माझा अनुभव काय होता तो, तर आज गॅस सिलेंडर घ्यायला गेल्यानंतर गॅसवाले काय सांगतायत की आता इथून पुढंची गॅस टाकी तुम्हाला 30 दिवसानंतर बुकिंग केल्यावर मिळेल. अर्थात सरकार एक सांगतंय आणि आपल्याला स्थानिकला एक वेगळा अनुभव येतोय, याची प्रचितीसुद्धा इथं आपल्याला येते. मग आता विचार करा, आमच्या घरी ठीक आहे छोटं कुटुंब आहे, 3-4 लोक 5 लोक, आपण कसंही 1 महिनाभर गॅस वापरू शकतो. बायचान्स तुमच्या घरामध्ये 30, 40, 20 लोक जर राहत असतील, एकत्रित कुटुंब पद्धती असेल आणि एक गॅस सिलेंडर किंवा जोडीला दुसरं गॅस सिलेंडर असेल, तरीसुद्धा डबल गॅस सिलेंडर असताना सुद्धा तुमचं बुकिंग हे तुम्हाला 30 दिवसानंतर जर करावं लागणार असेल, तर मात्र बाकीच्यांनी तोपर्यंत काय करायचं, चणे खायचे का? आता चणे जरी खायचं म्हटलं तरी त्याला तापवायला भट्टी पाहिजे, आता ते घरात भट्टी बसवायला लागेल. तर अशी सगळी अडचणीची परिस्थिती आहे. युद्ध बऱ्याच जणांना बॉम्ब पडताना वगैरे भारी वाटतं, मात्र लांबून बघताना ते भारी वाटतं. मात्र ज्यांच्यावरची ती कळा सोसत असतात त्यांनाच तिची भीषणता लक्षात येत असते. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात, अनेक देशच्या देश उद्ध्वस्त होतात. ज्या वेळेला मागं अमेरिकेने बॉम्ब टाकले होते, व्हिएतनाम असेल किंवा जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी, चुकून म्हटलो, हिरोशिमा आणि नागासाकीवरती जेव्हा बॉम्ब टाकले, तिथल्या लोकांचं जगणं, तिथली एक पिढी नव्हे तर पुढच्या कित्येक पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले होते. वेगवेगळे व्हायरस असतील, अनेक गोष्टी असतील. त्यामुळे त्या दिशेनं युद्ध जाते असं सुद्धा काही जणांचं, शास्त्रज्ञांचं, तत्त्ववेत्त्यांचं मत आहे. पण तसं होऊ नये याची आपण काळजी घेऊयात. देशभरातल्या अनेक लोकांनी त्याची काळजी घेऊयात आणि शांततेतच सगळं काही आहे हे जगाला कळेल. जेव्हा आमच्या गांधींचा विचार जगाला कळेल त्यावेळी निश्चित हे सगळं बदललेलं असेल. त्यामुळे बघू काय होतं आहे पुढं. बाकी तुम्हाला सुद्धा अशी ही गॅसची झळ लागली आहे का? लागली असेल तर होय, काय अनुभव होता कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.